प्रत्येक संघासाठी मात्र हे सन्मान चिन्ह प्रत्येक संघ मालकाला प्रत्येक कॅप्टनला मात्र दिली जाते. खूप चांगलं आकर्षक असं सन्मान चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांची प्रति तर यानंतर ऐकूयात एक गोड आवाज व्हॉइस ऑफ सानपाडा अर्थात सुनील लांबोर सरांना. मी इथे थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. हा आवाज आपण ऐकत होतो व्हॉइस ऑफ कराड आशिषजी चोरगे सरांना आपण मायक्रोफोन वरती ऐकत होतो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते एका साइडला शिरसरवाडी या संघाने एका साइडला वाकुटे बुद्रुक मानेवाडी या संघ आपल्याला पाहायला मिळतो. हार्ड लक बॅड लक बॉस 11 चरण परंतु आपण देखील खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलात पहिल्या मॅच मध्ये परंतु थोडेसे प्रयत्न कमी मिळाले. सर्वप्रथम मी गणरायाला वंदन करून समालोचन करण्यास सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य शिव सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य देव राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि घेऊन जातो क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्यात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो आहे. 32 शिरा स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत अर्थातच विशाल भाऊ नायकवडी यांच्या प्रयत्नातून यांच्या कष्टातून यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही अप्रतिम स्पर्धा अर्थातच 32 शिरा टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा आपण बघतो. सांदेची ट्रॉफी असलेली स्पर्धा. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात देऊया. दोन्ही टीम्सला या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलर आला सनी, स्ट्रायकिंगला सूरज आणि नॉन स्ट्रायकिंगला अमर हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ साधला जाईल. 3, 2, 1 सामन्याला सुरुवात. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल फुलटॉस फटका अप्रतिम. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील मानस दाखवला आणि बघता बघता 3 धावा इथून मात्र सहजरित्या कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावेच्या मदतीने धावसंख्येवरती श्री गणेश आमचे सचिन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. नुकतंच त्यांचं आगमन या व्यासपीठावरती आपल्याला बघायला मिळालं. सचिन भाऊ एक समाजसेवक आहेत. 3 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जातात आणि 3 धावेच्या मदतीने धावांचं एटीएम इथून मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच बॅटिंग करणाऱ्या शिरसरवाडी या टीमचं वेल प्लेड गणेश मागच्या मॅच मध्ये अफलातून खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळीचा हा बॉल इथे मात्र मिड ऑन रिझन मध्ये थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागेल. सन्माननीय विशालजी तांबळे श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोटे बुद्रुक या टीमचे कर्णधार आहेत. त्यांना इथून मात्र संदीप दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. यावेळीचा बॉल जर आपण बघितला तर अफलातून फटका सजवला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पुन्हा एकदा राईट एम राऊंड गोलंदाज तयार. यावेळीचा हा फुलटॉस बॉल परंतु पंचांचा सिग्नल पंचांनी बीमवर घोषित केला. नो बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच एकंदरीत इथे मात्र घडलं का
फुलटॉस बॉल आता विमर पंचांनी घोषित केला. आता फ्री हिट. उघडा डोळी बघा नीट कारण या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. पाहूया फ्री हिटच्या बॉलवरती आता मोठा स्ट्रोक येईल का. 9 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः टॉस हारल्यानंतर शिरसटवाडे हा संघ बॅटिंग करत असताना यावेळीचा फटका अप्रतिम आहे. लेंथ बॉल पिक केला समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल अतिशय देखणा स्ट्रोक आणि या बॉलवरती अगदी 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेचा मात्र हापम पूल करण्याचा प्रयत्न परंतु बॉल हवे तिथे मात्र चूक झाली फिल्डरच्या माध्यमातून स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि त्यानंतर मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण बघितल्या तर एकूण रन्स आपण बघतोय 70 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सध्या पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अजूनही मात्र या ओव्हर मधील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 1. पाहूया हा 1 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळते या 40+ घनसोली क्रीडांगणावरती. आज मात्र हे क्रीडांगण प्रेक्षकांना खचाखच भरलेलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळीचा हा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल न घेतला यष्टीरक्षकाचा वेध. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती एकूण रन जर आपण बघितले तर धावा आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 17 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. डीजे मास्टर आज मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. संगीतमय वातावरण गाण्याची मैफिल त्यांच्या माध्यमातून सातत्यानं ऐकवली जाते. ओव्हर नंबर 2 मध्ये चला प्लीज फिल्डिंग करणारा संघ कमी प्रमाणामध्ये वेळ आपण घ्यायचा कारण आज या स्पर्धेच्या अनुषंगाने एकूण 16 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या शनिवारच्या लॉट्स मध्ये एकूण या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतला. आपल्या सहकार्याची गरज इथे मात्र सातत्यानं भासणार आहे. त्यामुळेच की काय जितकं फास्ट क्रिकेट मित्रांनो खेळता येईल ना तितकं फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला अमोल. अमोलचा पहिलाच बॉल फटका अप्रतिम. बॉल चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय दुसऱ्या ओव्हर मधील पहिल्या बॉल वरती चौकार. बॉल वरती ओव्हर नंबर 2 च्या चौकार आला. चौकारानं स्वागत केलं या गोलंदाजाचं. यावेळेचा फटका बॉल हवेत खेळला. मिस्टामिक स्ट्रोक. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच आता इथे मात्र धावचीत बाद होण्याची संधी देखील होती. ती देखील संधी गमावली. 1 धाव होती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. फनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. पहा इथे मात्र एकूण 3 धावा कंप्लीट केल्यात. कॅच सुटल्यानंतर खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली.
कॅच सुटली, त्यानंतर 3 धावा इथे मात्र यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा बॉलर अमोल ओव्हर द विकेटला तयार होतोय. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. इथे मात्र वेळ घेतला जातो बॅटरच्या दरम्यान. कुठेतरी अडथळा निर्माण झाला असावा की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. अमोलला आता चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण लगाम लावण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल का. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. विकेट किपरला हा बॉल गॅदर करता आला नाहीये. त्यानंतर व्हाईट +1 म्हणजे 2 धावा आता टीमच्या स्कोर कार्ड मध्ये इथून मात्र ऍड केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती रन्स आपण बघतोय 26 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा उद्घाटन समारंभ पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवरांची मांदी आली आपण या क्रीडांगणावरती बघितली. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर आपण बघितलं तर आमच्या म्हात्रे सर, त्याचबरोबर आशिषजी चोरगे सर आमच्यापर्यंत जॉईन झालेत आणि मी देखील स्वतः सुनील लांबूर आपल्यापर्यंत रुजू होतो. चांगली अतिशय दर्जेदार स्पर्धा सध्या ओमसाई MTC यांच्या वतीनं यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. घर बसला जे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतायत त्या सर्वांचं आम्ही या चांदीची ट्रॉफी अर्थात विशाल भाऊ चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतो. यावेळीचा हा बॉल, त्याचबरोबर आमचे सुनीलचे आटुकडे साहेब उद्योजक आहेत, एक बिझनेसमॅन म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं आणि त्यांचं देखील नुकतेच आगमन झालं. आपलं देखील आम्ही या विशाल भाऊ ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आपण देखील या व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं. आज जर आपण बघितलं तर प्रत्येक जण आपल्या कामातून वेळ काढून ही स्पर्धा, या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे मात्र उपस्थित राहिला. कारण स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा अस्मितेची विशाल भाऊ ट्रॉफी 2024. यावेळीचा फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला फुल टोल केला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 6 आणि येतोय खणखणीत षटकार. बत्तीस शिराळकर आहे हे गाणं आपण ऐकलं. 32 शिराळा म्हटलं की नागपंचमीसाठी ओळखला जातो. त्याबरोबर चांदोली धरण निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे प्रत्येक जण आपण जर बघितलं तर एक खूप चांगलं समुद्र संगीत ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. पर्यटनासाठी देखील 32 शिराळा हा तालुका प्रसिद्ध. यावेळीचा हा बॉल परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला या मुवमेंटला इथून मात्र शांत ठेवलं. आता बघता बघता ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 32. 32 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र एकही विकेट इथून मात्र मिळवता आले नाही या फिल्डिंग करणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक मानेवाडी या टीमला. अजूनही मात्र 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला मित्रांनो, फास्ट क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल. नेक्स्ट मॅच आम्ही टॉस साठी विनंती करू. शंकरदादा स्पोर्ट्स सोनावडे विरुद्ध श्री भैरवनाथ स्पोर्ट्स शिर्शी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं. ही 2 षटकं संपल्यानंतर लगेच जर आम्ही टॉस का बॉक्स कक्षामध्ये टॉस करू. आज आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय पपन्या, त्याचबरोबर रोशन आपल्याला पाहायला मिळतात. कॅम्प्युटर ऑपरेटर सागर फराड आपण बघतोय. त्याचबरोबर ओमकार देखील आमच्यापर्यंत आहेत. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातं. 2 कॅमेरासह ही स्पर्धा
लाईव्ह सध्या सुरू आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. या वेळेला वॉट कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर झेल. थोडासा मात्र हा खेळाडू हवेमध्ये उडताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एका हाताने ही कॅच त्यानं कॅरी केली आहे. ठाण्याचा गजर, शिट्ट्यांचा आवाज इथून मात्र होत असताना कारण खूप चांगली झेल तिथे मात्र त्या खेळाडूने डीप मिड विकेट रिजन मध्ये कॅरी केली आहे. नाव आहे विक्रम. करण हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला त्या रिजन मध्ये. खूप चांगली झेल त्यानं पकडली आणि इथे मात्र बॅट्समन बास झाला. पहिली विकेट मिळवण्यामध्ये या बॉलरला इथून मात्र यश मिळतं. ओव्हर नंबर 3 मधील पहिलाच बॉल ओम हाताळत असताना त्याने विकेट प्रस्थापित केली आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का बसला. अगदी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पपणे यांना आपण बघतो आणि जर का आपण बघितलं तर या बॉलला अगदी खूप चांगल्या रीतीने त्याने कॅप्चर केलं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये करण हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला ते झेल पकडत असताना. यावेळीचा हा बॉल ला अँड लेंथ चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट्समॅनला बीट करून बॉल चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथून मात्र डॉट बॉल आला. गोलंदाज ओमच्या माध्यमातून चांगला बॉल हाताळला जातो. बॅट्समॅनला बीट केला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. पाहूया या दरम्यानचा मात्र आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जातो. यावेळेचा फटका अप्रतिम. एक चांगला स्क्वेअर कट आपण बघतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा मानस दाखवला आणि बघता बघता 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी जर आपण बघितलं तर मगाशी उल्लेख केला दत्तात्रय म्हात्रे सरांनी की क्रिकेटची लाईफ लाईन म्हणजे सिंगल डबल आणि सिंगल डबल ने इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जोडल्या जात आहेत. चांगली फटकेबाजी सध्या सुरू आहे. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल. ओम आपल्या गोलंदाजी मार्क वरती. चांगली बॉलिंग आतापर्यंत त्याची राहिली आहे. पुढचा बॉल. यावेळेचा हा बॉल बॅट हातातून निसटली आहे. ओ घडतंय काय. बॅट हातातून निसटली आहे. ज्या वेळेला जर आपण बघितलं तर आता प्रॉपर ग्रीप तिथे मात्र केलं नसावं या बॅटरने आणि त्यामुळेच की काय या मोमेंटला आपल्याला एक चांगले ग्लोव्ज हँड ग्लोव्ज वापरावे लागतात कारण बॅट्समनच्या हाताला घाम तयार होतो आणि त्यानंतर मात्र असं चित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. बॅट हातातून निसटली. आता पाहूया पुढचा बॉल. यावेळीचा फटका अप्रतिम आहे. टायमिंग बेमिसाल परंतु तिथे मात्र खूप चांगले झेल पकडले. अर्जुन नावाची भिंत आपल्याला लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळाली आणि बॅट्समन इतर मात्र बास झाला. सेकंड विकेट टू गॉन. बॅट्समन विक्रम बॅक टू द डगआउट. ठोकून क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र या बॉल वरती देखील आता कोणत्याही प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. अर्थातच ओव्हर नंबर बघता बघता 3चा खेळ देखील इथे मात्र संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 34 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 34 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट्स बॅटिंग करणाऱ्या शिरसटवाडी या टीमने गमावलेल्या आहेत. दोन विकेट्स आतापर्यंत गमावलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या शिरसटवाडी या टीमने. अजूनही मात्र 6 बॉल त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि आता या 6 बॉल मध्ये किती धावांचा डोंगर इथून मात्र रचला जाईल. डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अर्जुन नामक या गोलंदाजाला प्राचारण केले जाते. टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा 34 34 धावा.
यावेळीचा अर्जुनचा पहिलाच बॉल फटका अप्रतिम आहे, परंतु आणखीन एक खूप चांगली झेल तिथे मात्र कॅरी केली आहे. बॅट्समन नंबर 3 इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. घेतला परंतु स्वतःचा डाव त्याला शेवटपर्यंत सावरता आला नाहीये. मोठ्या फटक्यांचा मोह त्याला सावरता आला नाहीये आणि इथे मात्र बॅट्समन बाद झाला. तिसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या शिरसरवाडी या टीमला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला इंडियन क्रमांक 5 मध्ये दिलीप हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया दिलीपच्या माध्यमाने कशा रीतीनं बॅटिंग केली जाईल. यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल ऑप्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि पंच इशारा दर्शवत आहेत की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केले जात आहेत. पहिल्या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर 79 म्हणजे सर्वाधिक उच्चांक गाठला तो, म्हणजेच खूप चांगला धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळाला या पहिल्या मॅच मध्ये 79 धावा. परंतु या मॅच मध्ये स्कोरबोर्ड वरती कमी प्रमाणामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही विनंती करू. शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे विरुद्ध श्री भैरवनाथ स्पोर्ट्स शिर्शी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं. अर्जुनचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि आता या 2 धावेच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण बघितल्या तर धावा आपण बघतोय 37 धावा. अजूनही मात्र पहिल्या डावातील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3 बॉल शिल्लक आहेत. पाहूया हे 3 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील. दिलीप हा बॅटर सध्या स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा अर्जुन तयार झाला. अर्जुनचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. 2 टप्पा बॉलला गॅदर केलाय. धावचीत बाद होण्याची संधी आणि इथे मात्र बॅट्समन क्रमांक 14 बाद होत असताना धावचीतच्या रोपानं तिथे मात्र द्यायचंय. यष्ट्या जर आपण बघितलं तर वाकवल्या गेल्या धावचीत बाद करत असताना आणि तिथे मात्र पाण्याची मागणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. पाहूया अर्जुनच्या माध्यमातून आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. शेवटचे 2 बॉल अजूनही मात्र शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. यावेळीचा हा बॉल लाईन लेंथ चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला वळताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल. आता अजूनही मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. पाहूया हा 1 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जातो. आज सकाळपासून भरपूर मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले सोमनाथ भाऊ नायकवडी यशस्वी आयोजक आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळीचा फटका अप्रतिम बॉल चाललाय डीप पॉइंट मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथून मात्र केला जातो आणि तिसरी धाव घेत असताना बॅट्समन होईल बाद. 5वा धक्का बसला शिरसरवाडी या टीमला आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळाला 40 आणि विजयासाठी आता धावा कंप्लीट करायच्या अर्थात
41 धावांचं टार्गेट सेट केलं आणि नेक्स्ट मॅच टॉस देखील आपण करणार आहोत सुनील दादा आटुकडे यांच्या उपस्थितीमध्ये. त्याबरोबर सचिन भाऊ आमचे समाजसेवक उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच देखील नेक्स्ट इनिंग ज्या प्रकारे स्टार्ट होईल ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे गुरुवर्य दत्तात्रय म्हात्रे सरांना आपण मायक्रोफोन वरती ऐकूयात. धन्यवाद. हॅलो. तर या स्पर्धेच्या माध्यमातून जे जे संघांनी या ठिकाणी आपली एंट्री घेतलेली आहे त्या प्रत्येक संघाचं या ठिकाणी खरं तर सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. ही एक चांगली संकल्पना आपण पाहू शकतात. आज विशाल भाऊ चषक 2024च्या निमित्तानं आपण पाहतो आणि लगेचच त्या ठिकाणी टॉस होईल. शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे आणि भैरवनाथ स्पोर्ट्स शिरसी या दोन संघांच्या दरम्यान त्या ठिकाणी टॉस घेतली जाईल. आणि काय घेतलंय हॅलो. थोडासा आवाज वाढव ना मला माझ्यासाठी फक्त माझा आवाज कमी आहे. हॅलो. हा सेट करून ठेव पाहिजे. हॅलो. बस बस थँक्यू. आता बॅटिंग कोणाची आहे? गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी संघाच्या माध्यमातून 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष स्वराज्य स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक मानेवाडी या टीमला या ठिकाणी आता प्रस्थापित करायचं आहे आणि त्या स्कोरला आता चेस करायचं आहे. ही चांगली स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन आलेत. विशालजी नायकवाडी साहेब अर्थात तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भाऊ 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक आहेत, ज्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं जातं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खरं तर एक अग्रगण्य नाव म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. बुक फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून केले जातात. त्याचबरोबर दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष आहेत. महाड येथील पूरग्रस्तांना 10 लाखाची मदत ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले ते आमचे आदरणीय विशाल भाऊ यांच्या माध्यमातून ही चांदीची ट्रॉफी मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आणि 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहे. 32 शिराळा म्हटलं की 32 शिराळा ह्या तालुक्याचा जर इतिहास आपण पाहिला तर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला भुईकोट किल्ला देखील या 32 शिराळामध्ये आहे. अंबामातीचे मंदिर आहे, म्हणजे धार्मिक स्थळ देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर समर्थ रामदासांनी प्रस्थापन केलेलं मारुतीचं मंदिर देखील 32 शिराळामध्ये तुम्ही पाहताय. त्याचबरोबर गोरक्षनाथांनी देखील या 32 शिराळामध्ये वास्तव्य केलं होतं. येथील पुरातन मंदिरे या गावामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर महाराजांच्या काळामध्ये 32 गावांचं मिळून महसूल गोळा केला जायचा आणि म्हणूनच 32 शिराळा हे नाव या तालुक्याला पडलेलं आहे. आणि त्याचा एक वेगळा इतिहास अर्थात ऐतिहासिक आणि त्याचबरोबर धार्मिक पार्श्वभूमी असलेला हे तालुका म्हणजे 32 शिराळा तालुका. आणि याच तालुक्याच्या ह्या स्पर्धा आपण या नवी मुंबईच्या 40+ मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. तर जाऊया शंकरदादा स्वराज्य स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक या संघाच्या माध्यमातून 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि धावसंख्येचा पल्ला गाठायचा 41. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी ऑन साइडला टर्न केला, बॉलला फेकून दिलं. 1 बाउन्स बॉल सीमा रेषा पार. दमदार पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. एक्केचाळीस धावांचं टार्गेट करायचं. 41 धावांचं टार्गेट सेट केलं. मेंडेटरी पॉवर प्लेचा पहिला पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न सूरजवर पहिल्याच बॉलवर अटॅक केलाय बॅट्समन करणने. आणि सध्याच्या घडीला करण हे नाव भरपूर चर्चेमध्ये आहे. ISPLच्या माध्यमातून करण अंबालाला पाहिलं, तब्बल जर आपण पाहिलं 27 लाखाला सोल्ड झाला. म्हणजे टेनिस क्रिकेटला भरपूर चांगले दिवस, परंतु विसरून चालणार नाही. मांगलेगावचा सितारा विजय पावले या 32 शिराळाचा खेळाडू आहे. ही एक अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट या 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनसाठी नक्की असेल. ओव्हर द विकेट.
पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. पहिल्या बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर सावध पवित्रा इथे गोलंदाजाने देखील घेतलाय आणि आलाय बॉल डॉट. पहा, गोलंदाज आणि फलंदाज याच्यामधलं चाललेलं ही द्वंद्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कधी गोलंदाज हवी ठरतोय तर कधी फलंदाज देखील हवी ठरतोय. त्यामुळे या मॅच मध्ये रंगत येईल ती मात्र शंका नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सूरजचा हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, हा देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलंय, परंतु पंचांनी देखील सांगितलं हा बॉल चांगला आहे. अर्थातच आलाय डॉट बॉल. पहा, पहिल्या चौकारानंतर डॉट बॉल. सुबह का भूला शाम घर वापस आहे तो उसे भूला नाही घेते. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर कम्मालीचं कमबॅक गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. करणसाठी हा बॉल बॅकफुटला गेलाय, फेकून दिलाय बॉल. वन बाउन्स सीमारेषा. यस, पंचांचा इशारा, मॅक्सिमम षटकार. भरपूर काही करू शकतो आणि याच षटकाचा ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे आणि टोकला एक षटकार एक चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. बॅट्समन इज आउट. याच दरम्यान उद्योजक क्षेत्रातील आणखीन एक अग्रगण्य नाव सन्माननीय सुनीलजी आटुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान सन्माननीय पोपटजी नायकोडी साहेब यांना मी विनंती करेन साहेबांचे या ठिकाणी यथोचित आपण सन्मान करावा. साहेबांचे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अतिथी देवोभव आलेले प्रत्येक पाहुण्याचं यथोचित मान सन्मान करणं ही स्पर्धेची आपली परंपरा आहे. आणि आजच्या आयोजक आपण पाहू शकताय विशाल भाऊ यांच्या माध्यमातून आले प्रत्येक पाहुण्याचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जाते. चला, पहिल्या विकेटचं पतन. कमबॅक अप्रतिम केले गोलंदाज सूरजने आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला ओम. अमोल आणि ओम ही जोडी. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दिली. तिथे क्षेत्ररक्षक मिडविकेटला आउटफील्ड अगदी फास्ट वाऱ्याच्या वेगानं दोन क्षेत्ररक्षक बॉलवर येतात, बॉलला अडवतील तोपर्यंत 2 धावा. 2 धावांनी स्कोर फलक पुढे सरसावतो, जाऊन पोहोचते 12 या संख्येवर. मी म्हणे 40चं टार्गेट प्रतिषटक 41चं टार्गेट प्रतिषटक 10च्या सरासरीनं मार्गक्रमण करायचं. पहिल्या ओव्हरमध्ये आता पाहिलं तर एक षटकाराने चौकार ठोकून दिलाय बॅट्समन करणने आणि त्यानंतर तो आउट झालाय, परंतु त्यांनी शॉर्ट बट स्वीट इनिंग आपल्या टीमसाठी खेळली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. छोटीशी टीम मीटिंग केली जाते आणि आता जबाबदारी कोणाच्या खांद्यावर. द्वितीय क्रमांकाचं षटक, कारण पहिलं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह राहिलंय कारण रोखायचं डिफेंड करायचं. प्रतिषटक 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर आता तयार राहतील अमर. 11 खेळाडूंचा विश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये, कारण जेव्हा तुम्ही गावाच्या नावानं खेळत असता तेव्हा एक वेगळी जबाबदारी तुमच्यावर असते. गावाच्या नावाची जेव्हा तुम्ही जर्सी घालता तेव्हा एक वेगळी जबाबदारी तुम्हाला तुमच्या खांद्यावर पेलावी लागते आणि खांद्यावर जबाबदारी आली की खांदे देखील तेवढेच मजबूत ठेवावे लागतात. आणि आता प्रत्येक खेळाडूला इथे खांदे मजबूत ठेवावे लागतील कारण आता ही आपण प्रत्येक टीम आपल्या गावासाठी खेळत आहे. अमर आलाय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पण अमोल यांना पाहतोय. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा बॉल फेस केला नाही. दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं दूरवर केलं गेलं. डीप लॉंग ऑफ सज्ज केलंय. डीप मिडविकेटला, त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्टमध्ये पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय बॅट्समन अमोल यांच्यासाठी. आणि अमर दुसरा स्पेल टाकण्यासाठी तयार.
पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लेक्सिकला सोडून जाणारा बॉल पंचांनी स्वैर मारा घोषित केला. एक अतिरिक्त धाव 13 लागल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवर. अगदी शांततापूर्ण वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा. त्याचबरोबर भगवा रंग सगळ्यांना आकर्षित करतोय. सांप्रदायिकतेचा हा रंग, शौर्याचा हा रंग, त्याचबरोबर अगदी प्रभू श्रीरामांचा झेंडा डौलाने फडकताना आपल्याला पाहायला मिळतो. अमर तयार टू अमोल ए फॅक्टर. अमोलने चढवला हल्ला अमर वर इनटू द गॅप. बॉल सीमारेषा बाहेर. मिड विकेटला क्लिअर करतोय चौकार. केल्यानंतर आतमध्ये प्रवेश करणं आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जेव्हा प्लेयर येतात तेव्हा एखादी गॅप शोधणं तेवढीच कठीण असते, परंतु हे काम या ठिकाणी अमोलने अगदी चांगल्या पद्धतीनं पेलवलंय. दुसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा आलाय वाईडचा इशारा. चौकारानंतर थोडंसं मानसिक प्रेशर या ठिकाणी गोलंदाजावर प्राप्त झाले, कारण एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्वराज्य स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक मानेवाडी टीम. एक विकेटचं पतन झालं, परंतु करणने खूप चांगलं काम आपल्या टीमसाठी केलंय. आता खेळताना ओम आणि अमोल ही जोडी पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न अगदी सावध पवित्रा गोलंदाजाने घेतला. त्यांनी थोडंसं पुढे बॉलला ठेवलंय, तोपर्यंत थोडंसं फंबलिंग झाले बॅट्समनला. त्यांनी फक्त सन्मान दिला या बॉलवर. एक सिंगल विचार जरूर होता, परंतु धोक्याची सूचना लक्षात घेतली बॅट्समन ओमने आणि थांबवलंय. एक डॉट बॉल आता महत्वाचा आहे. अगदी समुद्रात खोलवर जाऊन एखाद्या शिंपल्यामधून मोती शोधून काढावं एवढं आता कठीण काम आहे गोलंदाजासाठी. इथे मात्र चढवला हल्ला, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली चुपचाप खडे राहो. बॉल सीमारेषा पार. दमदार आरपार षटकार. आता कसरत करावी लागेल. ना तकदीर बदलती है ना तस्वीर बदलती है. हिम्मत ना हार है मंजिल के मुसाफिर. मेहनत कर, जिंदगी जरूर बदलती है. परंतु इथे तुम्हाला थोडीशी मेहनत तर करावीच लागेल. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं, परंतु आता ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील गोलंदाजाला देखील, कारण सामना आता हातातून निसटून चाललाय. हातामध्ये वाळू पकडावी आणि जशी रेती हातामधून गळून जाते तशा पद्धतीनं आता ही मॅच हातातून निसटून चाली श्री गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी संघाच्या. त्या स्कोर कार्डवर आता धावा झाल्यात 26. एखादा ब्रेक थ्रूची गरज आहे तेव्हा एखादं मानसिक दडपण, एक प्रेशर क्रिएट केला जाऊ शकतो स्वराज्य स्पोर्ट्स वाकुडे बुद्रुक मानेवाडी टीमवर. कर्णधाराने कानमंत्र दिलाय, परंतु त्याचा उपयोग किती होईल. पंचांकडे यावेळी आपण पाहिलं तर पायावर आदळला हा बॉल. लेग बिफोरची कोणत्याही लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि या ठिकाणी एक सिंगल फक्त प्राप्त झाली. 27 लागले धावा स्कोर कार्डवर आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विशालजी नायकवाडी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे आणि चांदीची ट्रॉफी त्याच्यासाठी हा महासंग्राम. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल ड्रॉप. अशा प्रकारच्या झेल सोडणं म्हणजे जखमी शेर और भी खुखार हो जाता है. वाघाच्या तोंडाला रक्त लागलं तर तो शिकार करणं सोडत नाही. आता बॅट्समन कशा पद्धतीनं पुढची इनिंग खेळतो त्याकडे लक्ष जरूर असेल, परंतु एक जीवदान जरूर प्राप्त झालंय बॅट्समन ओमला. आणि आता ओम शांती ओम काय करतोय पाहूया मैदानाच्या आतमध्ये. अमर तयार ओमसाठी. यावेळेला आपण पाहतोय बॅटचा स्विंग मात्र चांगला होता, परंतु ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अगोदर फिरली, त्यानंतर बॉल यस्य रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. षटक 2 संपलंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 29 धावा. आता 12 बॉल आणि 12 धावा करायच्या आहेत. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात आणि ओमसाई MTC रोशन पराड आहेत, ओमकार काळोखे, संस्कार पपल्या, जो तुम्हाला
कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये दिसतंय. एक स्वीट स्माइल त्याची देखील पाहायला मिळते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं की येणारा काळ कदाचित या क्षेत्रामध्ये तुझं उज्ज्वल असू शकतं. कारण सध्याची संकल्पना बदलत चाललेली आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये. अगर मैं घास काटने वाला क्यों ना हो लेकिन अच्छा घास काटने वाला होना चाहिए. लक्ष्मधलं ऋतिक रोशनचं हे डायलॉग मला आठवतं. कोणतंही काम करा परंतु तन्मयतेने करा. तिसरं षटक 12 मध्ये करायच्यात 12. पहिला बॉल फुलर लेनचा बॉल होता. इथे मात्र पहा यस्टनना उद्ध्वस्त केलंय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का लागतोय. इथून कलाटणी लागेल का? कहाणी मी ट्विस्ट. माध्यमातून आणि आज खरं तर संगीतमय वातावरण मैदानावर निर्माण झालं. पंचांना देखील विनंती आहे करेन की सामना थोडंसं स्पीडअप करायला सांगा. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. हा देखील पहा अगदी बोटातील जादूचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर बॅट अँड पॅडच्या मधीतून हा बॉल गेलाय. समजू शकला नाही. नवीन बॅट्समन दीपक आलाय. आता सेट व्हायला थोडासा वेळ जाईल. आता करायचे 10 मध्ये 12 धावा. कोणाचे वाजतील 12. आता घड्याळमध्ये पाहिलं तर वाजलेत 11:30. 12 वाजायला वेळ आहे परंतु आज 12 जरूर वाजवायचे आहेत गोलंदाजाला. परंतु काय होईल? गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दिलीप. हा देखील बॉल पहा. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. अचूक लाईन लेंथ, योग्य टप्पा, योग्य लांबी, योग्य उंची. पहा अगदी वेगानं जाण्यापेक्षा योग्य दिशेला कमी वेगानं जाणं अगदी पसंत केलं या गोलंदाज दिलीपने. दीपकला आतापर्यंत 2 बॉल डॉट केलेत. 9 मध्ये करायच्यात 12. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी जरूर आहे श्री गोरक्षनाथ स्पोर्ट्स सिरसटवाडी टीमला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आप आये बहार आई. 3 बॉल आतापर्यंत टाकले. चौथा देखील बॉल डॉट बॉल आलाय. या मॅच मध्ये आता कलाटणी दिलं जाईल का? पहिला अंक नाटकाचा पाहिला. आता या नाटकामध्ये एक पात्री अभिनय करत असताना गोलंदाज दिलीप मात्र 4 बॅक टू बॅक बॉल डॉट केलेत. आता करायचे 8 मध्ये 12 धावा. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप तयार. हा देखील 5वा बॉल डॉट. ओ माय गॉड, काय मैदानावर होते. मंजिलें उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, उडान हौसलों से होती है. काय अप्रतिम कमबॅक केलं आपल्या टीम साठी. 7 मध्ये करायचे आता 7-12. कोणाच्या नावावर जाईल आजची मॅच? 7 मध्ये करायच्यात 12. स्ट्राईकला दीपक. आशेचा दीपक आपल्याला जागवावं लागेल. आता थोडस स्मितहास्य. प्रॉब्लम का आना इज अ पार्ट ऑफ लाइफ और उसमें हंसते हुए बाहर आना दिस इज अ आर्ट ऑफ लाइफ. आणि आता थोडस स्मितहास्य आपल्याला पाहायला मिळतंय गोरक्षनाथ स्पोर्ट्स सिरसटवाडी टीम कडे. अगदी अँगल बनवण्याचा प्रयत्न. फाईन लेगला क्षेत्ररक्षक. आउटफील्ड फास्ट वाऱ्याच्या वेगाने तो धावतोय. बॉल त्याच्या पुढे देखील धावतोय. बॉल सीमारेषा गाठतोय. जो प्रेशर 5 बॉल मध्ये क्रिएट झाला होता शेवटच्या बॉलवर थोडस रिलीज झालाय आणि बॅट्समनने ठोकलाय चौकार. डीजे
यावेळी मात्र गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र पहा दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय. डोक्याची घंटा वाजली, पंचांचं बोट आकाशामध्ये नाही गेलं. म्हणजेच काय तर बॅट्समन असेल सुरक्षित. माफ करा, विकेटचं पतन. यस, या ठिकाणी आपण पाहू शकता कॉर्डिनेशन थोडंसं खराब झालंय आणि या ठिकाणी विकेटचं पतन. आता कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट, नवीन खेळाडू येईल आणि तोपर्यंत आपण पाहू शकता बॉल असतील 4 आणि 4 मध्ये करायचे आहेत 6. समीकरण मात्र आता कठीण होत चाललंय. मैदानामध्ये दाखल झालं बॅट्समन नेम प्लीज. अर्जुन. महाभारतातल्या अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता. या अर्जुनाला बॉल कसा दिसतो हे पाहावं लागेल. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी आपण पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न लक्ष्मण यांचा यशस्वी झालाय आणि आलाय डॉट. आता करायच्या 3 मध्ये 6. पहा आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचली. 3 मध्ये करायच्या 6. अर्जुन आहे स्ट्राईकला, लक्ष्मण आहे गोलंदाजी मार्कवर, डीप लॉंग ऑन लॉग ऑफ अर्जुनसाठी सज्ज केलाय. परंतु अर्जुनच्या बॅटमधून आता किती धावा येतात. लक्ष्मण तयार. फुलर लेनचा बॉल, यावेळी मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहू शकता आणखीन एक आलाय बॉल डॉट. आता 2 मध्ये करायच्या 6 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. ज्या मॅचवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होता स्वराज्य स्पोर्ट्स वाकुडे बुद्रुक मानेवाडी टीम, आता याच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी टीम करत असताना पहा मेहनत करावीच लागते. आता मेहनत केली गोलंदाजीने, पानी से नहाता है वो लिबास बदलता है, पसीने से जो नहाता है वो इतिहास बदल देता है आणि आता हा हिस्ट्री क्रिएट करण्यासाठी सज्ज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मेहनत मेहनत दोघांना देखील करावी लागेल की या मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झालं. मॅच कोणाच्या दिशेने, तमाम क्रीडा रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली. या मॅच मध्ये कोण वर्चस्व गाजवेल. 2 मध्ये करायच्या आहेत 6 धावा. गोलंदाज लक्ष्मण तयार. अर्जुन यांच्यासाठी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला आणि आता शेवटचा बॉल आणि करायच्यात कंपल्सरी 6 धावा. एका बॉल मध्ये 6 धावा देखील होऊ शकतात. निराश होऊन चालणार नाही, हताश होऊन चालणार नाही. मनगडातल्या ताकदीचा तुम्हाला वापर करावा लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. पहा थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. थोडंसं सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल बॅट्समनला, कारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये 2 प्रकारचे घोडे धावत असतात. एक निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह. ज्याला जेवढे खुराक द्याल तो तेवढा स्ट्रॉंग होत असतो, तो तेवढा जिंकत असतो. आता पॉझिटिव्ह एनर्जी बिल्टअप करावे लागेल बॅट्समन अर्जुनला. शेवटच्या बॉलवर षटकार देखील जाऊ शकतो, कारण आज षटकारांची आतषबाजी या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आणि करायच्या 6 धावा. काय घडेल या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवर ना थके है पैर अभी ना हारी है हिम्मत, हौसला है कुछ बड़ा करने का अभी सफर है जारी. इथे मात्र पाहूया शेवटच्या बॉलवर षटकार येईल का. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. अर्थात इथे जिंकली टीम श्री गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी टीम. अगदी तोंडातला घास खेचून काढलाय स्वराज्य स्पोर्ट्स वाकुडे बुद्रुक मानेवाडी टीम वर आणि हा दैदिप्यमान विजय संपादित केलाय. अफलातून कामगिरी या ठिकाणी गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी टीम. हार्डलक बॅडलक स्वराज्य स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक मानेवाडी टीम.